स्वामींच्या समर्थ. माझे नाव सौ अनिता अरुण कांबळी. मी 70 वर्षांची आहे. ठाणे पूर्व येथे मी राहते. अनुराधा ताईंनी जी श्लोकांची स्पर्धा आयोजित केली त्यात मी भाग घेतलेला आहे. त्यांनी केलेल्या व्हिडिओपैकी श्लोक क्रमांक 10 हा मला आवडलेला आहे. या श्लोकात तर समर्थांनी सांगितले आहे आपण नैतिक जीवन कसं जगायचं. सर्वसामान्य जीवन तर आपण सगळे जगतो ते अशा प्रकारे. सर्वदा प्रीतिरामी धरावे, दुखाची स्वय सांडी जीवी करावी. देह दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी वरावे. श्रीराम. श्लोकाचा अर्थ असा आहे, सदा सर्वदा प्रीती रामाजवळ असावी. म्हणजे सदा सर्वदा आपण त्या प्रभू रामचंद्रावर प्रेम करावं, प्रेमाने त्यांचं नाम सतत घ्यावं. त्याला सतत जेव्हा आपण नाम घेतो त्यालाच म्हणतात नामस्मरण. आता तुम्हाला फक्त रामच असं नाही, समर्थांनी तर आपल्याला पूर्ण मुभा दिली आहे. ते म्हणतात जया मानला देव तो पूजित आहे. तुम्हाला जो देव आवडेल त्याचं तुम्ही नाम घ्या. दुसऱ्या चरणात म्हणतायत दुःखाची स्वय सांडी जीवी करावी. दुःख आणि सुख हे सतत आपल्या मनात घोळवत असतो आपण. पण नेहमी एकच लक्षात ठेवायचं, दुःखाचं विस्मरण आणि सुखाचं स्मरण. असं केल्याने आपलं जीवन सुखी होतं. तिसऱ्या चरणात म्हणतायत देह दुःख ते सुख मानित जावे. आता देहाबद्दल समर्थ दासबोधात वर्णन करतायत. ते म्हणतायत असते माशाचे शरीर, त्यात गुणप्रकार, शरीरासारखे यंत्र आणिक नाही. आता हे शरीरासारखं उत्तम यंत्र परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. आपण केलेले यंत्र कधी ना कधी बिघडतात. हे शरीरसुद्धा कधी ना कधी आपल्याला त्रास देणार. पण तो त्रास आपण सहन करायचा आणि म्हणायचं देव करतो ते भल्यासाठी. आता भलं म्हणजे काय, तर आपलं चांगलं. काहीतरी मोठं संकट येणार होतं ते थोडक्यात निभावलं. चौथ्या चरणात म्हणतात विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. आता विवेक. विवेक या शब्दाचा अर्थ समर्थ असे म्हणताय सार असार, सत्य असत्य यामधील जो फरक जाणून ज्ञान घेतो त्याला विवेक म्हणतात. आणि हा विवेक हा शब्द समर्थांचा अतिशय आवडीचा आहे. त्यांनी 205 मनाच्या श्लोकांमध्ये 16 ठिकाणी विवेक या शब्दाचा उल्लेख केलेला आढळतो. पुढे म्हणतात स्वस्वरूपी. स्वस्वरूपी म्हणजे काय, याच्यात 2 स्व आले. पहिला स्व म्हणजे आपण स्वतः आणि दुसरा स्व म्हणजे हे आपलं स्वरूप. त्या आपल्या स्वरूपात देव आहे, पण तो कुठे आहे त्याचाही पत्ता समर्थ आपल्याला सांगताय. वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा. हा देव हा तुमच्या माझ्या सर्वांच्या शरीरात आहे आणि तो आपल्या आत्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणून समर्थांनी आपल्या आत्म्यालाच म्हटलं आहे आत्मा राम. म्हणजे तू पण राम आणि मी पण राम. यासाठी आपण बघा आपल्या भारतीय संस्कृतीत एकमेकांना आपण जेव्हा भेटतो तेव्हा काय म्हणतो राम राम. म्हणजे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. आणि आपोआपच आपल्याबरोबर त्या समोरच्याही व्यक्तीचे हात जोडले जातात. असं हे रामनाम आपल्याला पूर्णपणे आपले शरीर पवित्र करणार आहे. म्हणतात नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्यशरीर. असं हे पुण्यशरीर कसं बनवायचं यावर सुंदर विवेचन समर्थांनी दिलेलं होतं. आता इथे अनुराधा ताईंनी आम्हाला सांगितले तुमच्या जीवनात घडलेला प्रसंग सांगा.
देहदुःख आलं तरी सुद्धा आपलं ध्येय सोडायचं नाही, हे त्यांनी ह्या तिसऱ्या ओळीतून आम्हाला सांगितलं. आणि खरंच आहे, मी सुद्धा माझं ध्येय एकच होतं की मुंबई महानगरपालिकेत शिक्षिका म्हणून नोकरी करत असताना ही नोकरी मी पूर्ण करणार, अर्धवट नोकरी सोडणार नाही. पण अचानक असं घडलं, 31 मे 2005 रोजी मी दुपारी भाजी घेऊन घरी आले. मुलीने भाजीची पिशवी घेतली, पण माझं पाऊलच घरात पडेना. तिच्या आधाराने बेडवर गेले. बेडवर गेल्यावर पहिले समर्थांचे आभार म्हणाले, सदा सर्वदा देव संदिग्ध आहे. खरोखरच देव संदिग्ध आहे म्हणून मी माझ्या घरात येऊन बसले, कुठे रस्त्यात पडले नाही. झालं संध्याकाळी 7 वाजले. नेहमीप्रमाणे माझे यजमान ऑफिसमधून आले. ते म्हणाले, आपण इथे ऑर्थोपेडिक डॉक्टर प्रभू आहेत, त्यांच्याकडे जाऊया. आम्ही उभयता डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांकडे पाहता क्षणीच मला समर्थांचंच दर्शन झालं. मनोमन मी त्यांना नमस्कार केला. डॉक्टरांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बाई, तुमच्या शरीराचं वजन जास्त आहे आणि ते तुमच्या गुडघ्यावर आलेले आहे, त्यामुळे तुमचा गुडघा दुखतो. तेव्हा तुम्ही एकच करा, वजन कमी करा. आणि असं म्हणताच त्यांनी 2-3 फटके माझ्या गुडघ्यावर वाजवले. आणि काय आश्चर्य, माझा गुडघा तिथेच मला एकदम बरं वाटलं. जी लंगडत मी त्यांच्या दवाखान्यात गेलेली ती सरळ चालत घरी आहे. आणि मनोमन सर्व समर्थांचे आभार मानले. आज मी खूप सुखी आहे. 1 तास मी योगा करते, 3 वेळेचा आरामात खाते आणि 8 तासाची विश्रांती घेते. त्यामुळे माझी शरीर प्रकृती उत्तम आहे. आणि सतत मी म्हणजे कमीत कमी दिवसातून एकदा श्री मनाचे श्लोक, हे नवनीतचं पुस्तक आहे, हे अथपासून इथपर्यंत माझा पाठ आहे. मी समोर ठेवते, जणू काय मी बोलते आहे, ते समर्थ ऐकत आहेत आणि हा माझा भास आहे. आता असो, जे काय तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल श्री समर्थांनीच दासबोधाचा 1ला दशक, त्याच्यातील 6वा समास, ते श्रोत्यांचं पण संवन करतायत, आपली केवढी स्तुती करतायत. ते म्हणतायत, आपलेची बोले वाऊगे, त्याची संपादणी करणे लागे, काही सांगणे न लगे, न्यून्यते पूर्ण करावे. जय जय रघुवीर समर्थ.